नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत। मागच्या व्हिडिओमधून आपण मराठी विषयाचा पाठ क्रमांक 10 आप्पांचे पत्र या पाठाचा पूर्वार्ध अभ्यासलेला आहे। आप्पांनी सर्व विद्यार्थ्यांशी हितगुज साधण्याकरता हे पत्र लिहिलेले आहे। आप्पा स्वतः कमी शिकलेले, कारण त्यांची परिस्थिती तशी शिकण्यासारखी नव्हती, म्हणून पूर्ण वेळ ते शाळेत बसून शिकू शकले नाहीत। म्हणून ते बऱ्याच वेळेला कान देऊन शिक्षक जे शिकवतात ते ऐकत असत। आप्पांनी सर्व विद्यार्थ्यांकडून काही अपेक्षा ठेवलेल्या आहेत। त्यांना विद्यार्थ्यांना आवर्जून असं सांगायचं आहे की तुम्ही सर्वांनी आपापलं ध्येय गाठताना आपली आवड निवड जोपासा। सर्वजण प्रवाहाच्या दिशेनेच वाहत जाऊ नका, तर पुढे निर्णय घेताना, आपलं करिअर निवडताना आपली आवड जोपासा। तसंच त्यांना असं सांगायचं आहे की कोणतंही काम हे छोटं किंवा मोठं नसतं, तर काम हे आपण मन लावून चिकाटीने, जिद्दीने आणि आत्मीयतेने केलं तर ते काम व्यवस्थित होऊ शकतं। आणि कोणतंही काम आपण जर चांगलं केलं, मन लावून केलं, तर ते समाज उपयोगी ठरतं। आणि असं समाज उपयोगी ठरणारं काम आपोआपच प्रतिष्ठेस पावत असतं, त्या कामाला प्रतिष्ठा प्राप्त होते। त्याचबरोबर ते काम करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा समाजात प्रतिष्ठा प्राप्त होत असते। आपण आज या पाठाचा उत्तरार्ध अभ्यासणार आहोत। सर्व विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकाचं पेज क्रमांक 34 काढा। मुंबईत एक माणूस असा आहे जो दर आठवड्याला लोकांच्या घरी जातो, ओळख नसली तरी, आणि करतो काय तर फक्त लोकांच्या घरी बेसिनचा, बाथरूमचा नळ गळत तर नाही ना हे तपासतो। त्याच्या एकट्याच्या कामामुळे गेल्या काही वर्षात लाखो लिटर पाणी वाचले, जे नळ खराब असल्यामुळे वाया जायचं। पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दुःखी माणसाच्या डोळ्यातलं पाणी पुसण्या एवढंच महत्त्वाचं काम आहे। एका मुलाने आपल्या वाढदिवसाचे पैसे वाचवून ठेवले आणि काय केलं माहीत आहे? झोपडपट्टीमधल्या मुलांना नाल्यावरून एका तुटक्या लाकडी पुलावरून जावं लागायचं। त्याने आपल्या वाढदिवसाच्या पैशातून त्या मुलांसाठी पक्का पूल बनवण्यासाठी आपले पैसे दिले। असं आपल्या भोवती करण्यासारखं खूप आहे। एका माणसाने 10 झाडं जरी लावली तरी या देशाचं चित्र बदलून जाईल। जगातल्या सगळ्यात जास्त निसर्गसंपन्न देश होईल भारत, कारण आपल्या देशाची लोकसंख्या 125 कोटीपेक्षा जास्त आहे। गुणिले 10 झाडं, विचार करा। अडचण अशी आहे की आपल्याला आता कार्टून्सची नावं जास्त पाठ आहेत, पण झाडांची नावं विचारली तर 10 झाडंसुद्धा माहीत नसतात। तेच पक्ष्यांच्या बाबतीत कावळा, कबूतर, चिमणी आणि गरुड अशी काही नावं सोडली तर आसपासचे पक्षीसुद्धा ओळखता येत नाहीत। फुलंसुद्धा 5-7च पाठ असतात। पुस्तकातल्या पानात डोक्याचं खाद्य असतं, झाडाच्या पानात झाडं जगवण्याचं बळ असतं। दोन्ही पानं महत्त्वाची असतात, दोन्ही पण बघितली पाहिजेत प्रेमानं। माणसं कितीही मोठी झाली तरी त्यांची सावली कुणाला कामा येत नाही, पण झाडं मोठी झाली तर कित्येक पिढ्यांना त्यांची सावली उपयोगी असते। तुमच्या घरापुढे कोणती गाडी आहे यापेक्षा तुमच्या घराभोवती किती झाडी आहे हे जास्त महत्त्वाचं आहे। तुम्ही किती श्रीमंत आहात हे दाखवायचं असेल तर गाडी आवश्यक आहे, पण तुमचा देश किती श्रीमंत आहे हे दाखवायचं असेल तर झाडी खूप आवश्यक आहे।
झाडांचं वेड असणारी लाखो मुलं गरजेची आहे. खूप पैसा कमवायचा आणि निसर्ग बघायला दुसऱ्या देशात जायचं स्वप्न असतं लोकांचं. पण आपल्या देशातला निसर्ग समृद्ध करणारी माणसं हवी. तुमच्यापैकी खूप जण परदेशात जाणार आहात. तुमच्यापैकी एक जण तरी सवाई गंधर्व महोत्सवात गाताना दिसलं पाहिजे. परीक्षेत पहिले आलात तर शाळेच्या भिंतीवर तुमचं नाव असेल, पण तुमच्यापैकी एकाने तरी लिहिलेलं पुस्तक आपल्या शाळेच्या ग्रंथालयात दिसलं पाहिजे. तुम्ही जगातल्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाणार आहात, पण तुमच्यापैकी एकाच्या तरी शेतात हुरडा खायला यायचं आहे मला. आपल्या पूर्वजांनी वेरूळ अजिंठा बनवलाय. जगभरचे लोक बघायला येतात. तुम्ही असंच नवीन काहीतरी भव्य दिव्य बनवून दाखवाल याची मला खात्री आहे. मी एवढं सगळं सांगितलं कारण मी तुम्हाला खूप जवळून पाहिलं आहे. तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला वर्गात शिस्तीत बसलेलं बघितलं आहे, पण मी तुम्हाला मैदानात मनसोक्त गोंधळ घालताना बघितलं आहे. तुमचा गोंधळ बघून सगळे म्हणायचे, अशी पोरं आम्ही कुठे पाहिली नाहीत. पण मला राग आला नाही. तुम्ही मोठे झाल्यावर जग म्हणायला पाहिजे की अशी पोरं कुठे पाहिली नाहीत. मला आनंद होईल. फक्त तुम्ही आता आहात तसेच आनंदी राहा. जग विचारेल तुम्हाला, शाळेत तुम्हाला किती गुण मिळाले. पण मी सांगेल जगाला तुम्ही किती गुणी आहात. मी तुम्हाला वर्गाबाहेर पाहिलंय दंगामस्ती करताना, मैदानावर, स्नेहसंमेलनात, हॉस्टेलवर. असेच मनसोक्त जगा. हे क्षण पुन्हा मिळवता येणार नाहीत. हे गुण पुन्हा मिळवता येणार नाहीत. माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना 10वीत किती गुण होते हे कुणाला माहीत नसतं, पण ते किती आदर्श व्यक्ती होते हे सगळ्या जगाला माहीत आहे. तुम्ही आयुष्य कसं जगता हे महत्त्वाचं आहे. तुम्ही जगाकडे कसं बघता हे महत्त्वाचं आहे. 10वीत कुणाचे गुण जास्त असणार, कुणाचे कमी असणार, पण आयुष्यात तुम्ही जे काही कराल त्यात तुमच्यासारखे तुम्हीच असणार, मला विश्वास आहे. खूप खूप शुभेच्छा. पुढच्या वर्षी विद्यार्थ्यांना कॉलेजला प्रवेश करायचा आहे आणि भावी जीवनाविषयी अनेक निर्णय घ्यायचे आहेत. त्याकरता अप्पांनी हे पत्र विद्यार्थ्यांना लिहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जीवनामध्ये चांगली व्यक्ती होणे हे सर्वात महत्त्वाचं असतं. सुसंस्कृत व्यक्ती होणं हे महत्त्वाचं असतं. या ठिकाणी अप्पा आपल्याला सुरुवातीला 2 उदाहरणं देत आहेत. ते आपल्याला असं सांगतात की मुंबईमध्ये एक व्यक्ती अशी आहे की जी ओळख नसताना सुद्धा दुसऱ्यांकडे जाते आणि करते काय, तर त्या घरामध्ये बेसिंगचा नळ किंवा अन्य कोणता नळ गळतो आहे का हे बघतात. जर तो नळ गळत असेल तर लगेच तो नळ बदलून टाकतात. या एका व्यक्तीच्या या छोट्याशा कार्यामुळे आजपर्यंत हजारो लिटर पाणी वाचलेलं आहे आणि पाण्याचं महत्त्व आपणा सर्वांना ठाऊक आहे. जल है तो कल है. पाण्याला आपण जीवन असं म्हणतो. असं अमूल्य आणि सर्व सजीव सृष्टीला आवश्यक असणारं पाणी वाचवण्याचं काम ती व्यक्ती करीत आहे. म्हणून या ठिकाणी लेखक म्हणतात की एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यातले अश्रू पुसण्या एवढंच हे पाणी वाचवण्याचं कामही महत्त्वाचं आहे. या ठिकाणी वाक्प्रचार आलेला आहे, डोळ्यातले पाणी पुसणे. डोळ्यातील पाणी पुसणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो दुःख दूर करणे. वहीमध्ये तुम्ही वाक्प्रचार लिहायचे आहेत आणि अर्थ मी तुम्हाला तोंडी सांगतोय. त्या वाक्प्रचाराचा अर्थ सुद्धा तुम्ही वहीत लिहायचा आहे. वाक्प्रचाराला आहे डोळ्यातले पाणी पुसणे. म्हणजे काय, तर दुःख दूर करणे.
मग एखाद्याचं दुःख दूर करण्या एवढंच हे पाणी वाचवण्याचं काम सुद्धा महत्वाचं असल्याचं लेखक आपल्याला सांगतात. आपण म्हणतो की आपण विद्यार्थी दशेत आहोत, आपण काय काम करू शकतो, आपण समाज उपयोगी कोणतं कार्य करू शकतो. तर या ठिकाणी लेखकांनी परत एक दुसरं उदाहरण दिलेलं आहे. ते म्हणजे असं की एका मुलाने आपले वाढदिवसाचे पैसे वाचवलेले आहेत आणि हे पैसे वाचवून एका सत्कार्याला दिलेले आहेत. काही गरीब मुलांना, आदिवासी मुलांना, झोपडपट्टी मधल्या मुलांना नाल्याच्या पडक्या पुलावून जावं लागायचं. मग हा पूल उभारण्याकरता आपल्या हक्काचे पैसे त्या मुलाने दिलेले आहेत. याप्रमाणे आपल्या सभोवताली खूप काही करण्यासारखं असतं. निसर्गाचं महत्व आपण जाणलं पाहिजे, कारण मानवाचं जीवनच मुळी निसर्गावरती अवलंबून आहे. लेखक म्हणतात की आपल्याला 10 झाडांची नावं सुद्धा सरळ सरळ लगेच सांगता येणार नाही, किंवा एका दमात काही निवडक पक्षी सोडले तर 5 ते 7 पक्ष्यांची नावं सांगता येणार नाही. आपल्या सभोवताली असणारे सर्व पक्षी आपल्याला ओळखता येत नाहीत. मग अशा वेळेला आपण वृक्षारोपणाचं कार्य करू शकतो. प्रत्येक व्यक्तीने जर 10 झाडं लावली आणि ती जगवली तर आपला देश हा अजून समृद्ध होईल. आणि देश तर समृद्ध होईलच, पण आपल्या देशाचं स्वरूप आणि चित्र सुद्धा बदलून जाईल. चित्र बदलून जाणे म्हणजे स्वरूप बदलून जाणे. निसर्ग सुद्धा समृद्ध झाल्यामुळे साहजिकच जे निसर्ग चक्र आहे ते सुरळीत चालण्यास मदत होणार आहे. झाडांचं आणि पुस्तकाचं महत्व सांगताना लेखक म्हणतात की पुस्तकाचं पान आणि झाडाचं पान दोघेही महत्वाचे आहेत. का तर पुस्तकाच्या पानामध्ये बुद्धीला खाद्य देण्याचं बळ असतं, शक्ती असते, तर झाडाच्या पानामध्ये झाडाला जगवण्याची शक्ती असते, अन्न निर्माण करण्याची शक्ती असते. आणि म्हणून झाडाचं पान आणि पुस्तकाचं पान हे दोघंही महत्वाचे आहेत. माणूस कितीही मोठा झाला तरी सुद्धा त्याची सावली कुणाच्या कामा पडत नाही. पण वृक्षारोपणाचे, वृक्ष संवर्धनाचे अनेक फायदे आपण जाणतो. झाडांपासून आपल्याला सावली मिळते, फळं मिळतात, अनेक प्रकारची औषधी आपल्याला त्यापासून उपलब्ध होते. कित्येक पिढ्यानपिढ्या या झाडांच्या उपकारावरती जगतात किंवा या झाडांच्या मदतीने जगू शकतात. तुमचं वैभव तुमच्या दारी असणाऱ्या गाडीवरती अवलंबून असतं, त्याचप्रमाणे देशाचं वैभव हे झाडीवरती अवलंबून असतं, असं लेखक या ठिकाणी सांगत आहेत. आपण किती श्रीमंत आहोत हे आपल्या दारी उभ्या असणाऱ्या गाडीवरून लक्षात येतं, पण त्या गाडीप्रमाणेच आपल्या घराभोवती झाडी किती आहे हे सुद्धा महत्वाचं असल्याचं लेखक आपल्याला या ठिकाणी सांगत आहेत. आणि मग आपल्याला जर अशी झाडी असणारी चांगली समृद्ध अशी भूमी पाहिजे असेल तर झाडांचं वेड असणारी मुलं सुद्धा आपल्याला लागतील. आपण खूप पैसा कमवतो आणि आपलं स्वप्न काय असतं तर आपण परदेशात जाऊ, त्या ठिकाणचा निसर्ग बघू. पण आपल्याच देशातला निसर्ग हा आपण कशा प्रकारे समृद्ध करू शकतो याचाही विचार आपण केला पाहिजे. तुमच्यापैकी काही जणांनी गायनात, काही जणांनी वादनात, काही जणांनी नाटकात, काही जणांनी अभिनयात
विशेष प्रगती केली पाहिजे. काही विद्यार्थी लेखक झाले पाहिजे. चांगले शेतकरी सुद्धा आपण झाले पाहिजे. नुसतीच नोकरी करून आपण आपली उपजीविका भागवू असा विचार न करताना विविध क्षेत्रांमध्ये तुम्ही प्रवेश केला पाहिजे असं या ठिकाणी लेखकांना वाटत आहे. तुम्हाला जर परीक्षेत चांगले गुण मिळाले, तुम्ही जर शाळेतून प्रथम आले, तर तुमचं नाव शाळेच्या भिंतीवरती कोरलं जाईल. परंतु तुमच्यातल्या एखाद्या विद्यार्थ्याचं पुस्तक आपल्या ग्रंथालयात सुद्धा यायला पाहिजे, म्हणजे तुम्ही लेखक व्हायला पाहिजे अशी अपेक्षा सुद्धा या ठिकाणी लेखक आपल्याकडून करत आहेत. त्यानंतर ते म्हणतात की तुम्ही विविध क्षेत्रात जाऊन चांगल्या प्रकारे प्रगती कराल, मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाल, परंतु तुमच्या एखाद्याच्या तरी शेतात मला हुरडा खायला यायचा आहे. याचाच अर्थ काय? तर तुम्ही एक उपक्रमशील आणि आदर्श शेतकरी सुद्धा व्हायला पाहिजे असं या ठिकाणी लेखकांना वाटतंय. आपल्या पूर्वजांनी अजिंठा आणि वेरूळ बनवून ठेवलेला आहे आणि जगभरातले लोक त्या ठिकाणची शिल्पकला बघायला येतात. तुम्ही सुद्धा असं काहीतरी भव्य दिव्य अचाट करायला पाहिजे अशी अपेक्षा लेखक तुमच्याकडून बाळगत आहेत. आणि का ते तुमच्याकडून अशी अपेक्षा बाळगत आहेत? तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला जवळून बघितलेलं आहे, शिक्षकांनी तुम्हाला बघितलेलं आहे, पण तुम्हाला चार भिंतीच्या आत शिस्तीत बघितलेलं आहे. पण या ठिकाणी शिपाई म्हणून मी तुमचा गोंधळ हा मैदानावरती बघितलेला आहे. तुम्ही खूप गोंधळ करत असताना बरेच जण कंटाळून म्हणायचे, काय पोरं आहेत ही, पण मला काही तुमचा राग आला नाही. तुम्ही यानंतर भविष्यात असं काही चांगलं कार्य करा की तुम्ही मोठे झाल्यावर जगाने म्हटले पाहिजे, काय मुलं आहेत ही, तुमचं कौतुक केलं पाहिजे, मला सुद्धा आनंद होईल. तुम्ही आता जसे आनंदी आहात असेच आनंदी पुढे सुद्धा राहा. शाळेत तुम्हाला किती गुण मिळाले हे महत्वाचे तर आहेच, पण त्याही पेक्षा तुम्ही जीवनात किती गुणी आहात हेही महत्वाचे आहे. तुम्हाला ज्याप्रमाणे मी मैदानावरती दंगामस्ती करताना बघितलेलं आहे, त्याचप्रमाणे तुम्ही स्नेह संमेलनात, हॉस्टेलवरती, जीवनाच्या प्रत्येक प्रसंगात, भावी आयुष्यात असेच आनंदी राहा, मनसोक्त जगा. कारण हे क्षण पुन्हा मिळवता येणार नाहीत आणि हे गुणही पुन्हा मिळवता येणार नाहीत. या ठिकाणी लेखक आपल्याला माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं उदाहरण देत आहेत. त्यांना 10वी मध्ये किती गुण मिळाले हे कदाचित लोकांना माहीत नसेल, परंतु त्यांनी किती अचाट महान कार्य केलेलं आहे, ते किती सद्गुणी होते हे मात्र सर्वांना माहीत आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा असं गुणी होणं महत्वाचं आहे. तुम्ही आयुष्य कसं जगता, जगाकडे कशा प्रकारे बघतात हे महत्वाचं आहे. 10वीचं काय, कुणाला गुण कमी असणार, कुणाला जास्त असणार, परंतु आयुष्यात तुम्ही जे काही कराल ते तुम्ही असं सर्व उत्कृष्ट करा की त्या कार्यामध्ये तुमच्यासारखे तुम्हीच असणार आणि तुम्ही असं चांगलं कार्य करू शकतात, विविध क्षेत्रात प्रगती करू शकतात याचा आम्हाला विश्वास आहे. आणि पुढील जीवनाकरता शेवटी या ठिकाणी लेखक आपल्याला खूप खूप शुभेच्छा देत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज जो पाठ अभ्यासला त्यावरती काही कृत्या अभ्यासणार आहोत. आकलन कृती, कारणे लिहा. पहिली कृती आहे, पुस्तकांची पाने व झाडांची पाने दोन्ही महत्वाची असतात. कारण काय? पुस्तकाची पाने व झाडाची पाने दोन्ही महत्वाची असतात. त्याचं कारण काय आपल्याला सांगायचं आहे. तुम्ही जर व्हिडिओ व्यवस्थित अभ्यासला असेल, बघितला असेल, तर तुमच्या असं लक्षात येईल की पुस्तकाच्या पानामध्ये डोक्याचं खाद्य असतं, तर झाडांच्या पानामध्ये झाडाला
वाढवण्याचं बळ असतं. म्हणून पुस्तकाचं पान आणि झाडाचं पान महत्वाचं असतं. पुढची कृती आहे, एका मुलाने आपल्या वाढदिवसाच्या पैशातून झोपडपट्टीतील मुलांसाठी पक्का पूल बांधायला पैसे दिले. कारण काय? तर त्या झोपडपट्टीतील मुलांना पडक्या पुलावरून जावं लागायचं. त्यामुळे त्या मुलाने आपल्या वाढदिवसाचे पैसे पक्का पूल बांधायला दिले होते. पुढचा प्रश्न आहे, आकृती पूर्ण करा. वृक्ष संवर्धनाचे फायदे. तुम्हाला या व्हिडिओमधून मी वृक्ष संवर्धनाचे फायदे सांगितलेले आहेत, तेच तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहेत. तर पहिला वृक्ष संवर्धनाचा फायदा आहे की आपल्याला सावली मिळते. दुसरं म्हणजे वृक्ष हवा शुद्ध ठेवतात. तिसरं आहे, आपल्याला फळं, फुलं, पानं, लाकूड, औषधी यासारख्या गोष्टींची उपलब्धता वृक्षापासून होते. आणि तिसरं आहे, जमिनीखालील पाणी पातळी टिकवून ठेवण्यास वृक्ष हे मदत करतात. असे 4 फायदे तुम्हाला सांगता यायला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे की अप्पांनी तुमच्याकडून कोणत्या अपेक्षा बाळगलेल्या आहेत. अप्पांनी विद्यार्थ्यांकडून त्यांच्या भावी जीवनाबद्दल व्यक्त केलेल्या अपेक्षा. अप्पांनी विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षा व्यक्त केलेल्या आहे? तर त्यांनी वृक्षप्रेम जोपासलं पाहिजे. पहिली अपेक्षा आहे वृक्षप्रेम. जोपासावे. दुसरं, गायनादी कलांकडे लक्ष द्यावे. गायनादी कलांकडे लक्ष द्यावे. मग भावी जीवनाबद्दल तिसरी काय अपेक्षा व्यक्त केली आहे? तर एखाद्याने तरी लेखक व्हावे. एखाद्याने लेखक व्हावे. आणि चौथी अपेक्षा आहे शेतीकडे सुद्धा लक्ष द्यावे. शेतीकडे सुद्धा लक्ष द्यावे. अशा प्रकारे अप्पांनी विद्यार्थ्यांकडून त्यांच्या भावी जीवनाबद्दल अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. पुन्हा एक वेळ सांगतो बघा. वृक्षप्रेम जोपासावे, गायनादी कलांकडे लक्ष द्यावे, एखाद्याने लेखक व्हावे आणि शेतीकडे सुद्धा लक्ष द्यावे. मित्रांनो, तुम्हाला शिकवलेला पाठ तुम्ही एक वेळ घरी वाचा. त्यावरच्या सर्व कृत्या या वाचून बघा. काही शंका असल्यास तुम्ही आम्हाला विचारू शकता. धन्यवाद.